Welcome students. In this 8th lecture on Laplace transform, now we will see few theorems or properties of Laplace transform. The first one is first translation theorem, or translation word also called as shifting. So one may call it as first shifting theorem. So first translation theorem or first shifting theorem. Theorem is this: if Laplace transform of a function f of t, so you know it is f of s, denoted by corresponding small letter. Capital F of t is our function. Its Laplace transform is denoted by small f. It indicates Laplace transform. The change in parameter t changes to new parameter s. S is the parameter of transformed function. Then the Laplace transform of e raised to at multiplied by same function f of t is given by just replacing s in the function f of s by s minus a. म्हणजेच जर एखाद्या फंक्शन f of t चं लाप्लास तुम्हाला माहिती असेल f of s नॉट f of s, आणि त्या फंक्शनला e रेस टू टाईपची एक्सपोनेन्शियल फंक्शनला मल्टिप्लाय केलं, e रेस टू at प्लस a घेतलाय आपण इथं, तर त्याचं लाप्लास काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा सगळी प्रोसेस करायची गरज नाहीये. एफ ऑफ टीचं जे लाप्लास ट्रान्सफॉर्म होतं स्मॉल एफ ऑफ एस, त्यात फक्त एसच्या जागी एस मायनस ई रेस टू एटी मध्ये टीचा जो कोइफिशियंट आहे ए तो मायनस करायचा, एफ ऑफ एस मायनस ए. वेल, लेट अस प्रूव्ह दिस. Given Laplace transform of this function capital F of t is small f of s, and we know that by definition f of s or Laplace of f of t, Laplace transform is integration 0 to infinity e raised to minus st multiplied by the given function. Laplace कोणाचं? कॅपिटल एफ ऑफ टी या फंक्शनचं. सो अटॅच दॅट फंक्शन एफ ऑफ टी. याच्यातून आणखीन एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी, या जर दोन गोष्टी दिसल्या, या दोन टर्म्स किंवा दोन फॅक्टर्स जर दिसले पार्ट्स, तर ओळखायचे की ते लाप्लास ट्रान्सफॉर्म. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी इज नथिंग बट लाप्लास ट्रान्सफॉर्म एल ऑफ. तर कोणाचा एल ऑफ? तर त्या ई रेस टू मायनस एस टीला जे काही मल्टिप्लाय झालं असेल फंक्शन एफ ऑफ टी, त्या फंक्शन एफ ऑफ टीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म. ओके. तर आणखीन एक गोष्ट, या फंक्शन स्मॉल एफ ऑफ एस मध्ये, जे की लाप्लास ट्रान्सफॉर्म नंतर मिळालेलं फंक्शन आहे, त्याच्यात पॅरामीटर एस आहे, म्हणून तुम्हाला या डेफिनेशन मध्ये ई रेस टू मायनस एस टी दिसतो. पॅरामीटर इज एस, सो ई रेस टू मायनस एस टी. वेल, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. टीचा जो कोइफिशियंट आहे तो ऍक्च्युली ट्रान्सफॉर्म झाल्यानंतरचा पॅरामीटर आहे. एखाद्या इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस 4s टी असं असेल आणि काहीतरी फंक्शन असेल जी टी, we can say that it is Laplace transform. Integration 0 to infinity e raised to minus some parameter t and some function of t. तर इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू म्हणजे लाप्लास एल ऑफ, आणि ते अटॅच कोणाला आहे? जी ऑफ टीला, जी ऑफ टी. पण एक मात्र बदल आहे, हे आपण डिनोट करतोय स्मॉल जी ऑफ एस, पण आता इथे एस च्या ऐवजी आहे 4s, त्यामुळं it is g of 4s with the change in parameter. Parameter is not s, it is 4s. So instead of writing this L of gt, it is better to write small g, which indicates Laplace transform of capital G with parameter 4s. I hope तुम्हाला हे समजलं. तो असे पॅरामीटर मधले चेंज जर झाले तर त्या करस्पॉन्डिंग चेंजेस कडे आपण केअरफुली लक्ष देऊ. Let us continue.
So now I want to prove Laplace of e raised to at ft is equal to f of s minus a. You can start from either side. लेफ्ट साइड पण स्टार्ट करू शकता. दॅट इज ऑल्सो सिम्पल. मग तुम्हाला पॅरामीटर मधल्या चेंज कडे लक्ष द्यायला लागेल. कारण तो पुढे जाऊन एफ ऑफ एस मायनस ए उत्तर येणार आहे. किंवा आपण सरळ काय करू, एफ ऑफ एस आपल्याकडे आहे इथे, त्याच्यात फक्त एसच्या जागी एस मायनस एस रिप्लेस करू. दॅट लुक्स सिम्पलर. सो टू प्रूव्ह दिस I will start with RHS. Therefore, using this definition f of s is equal to this integration, we just replace s by s minus a. So automatically it gives me, what is the definition of f of s? We have f of s is equal to integration 0 to infinity e raised to minus st ft dt. पण आपल्या लक्षात येते की आपण एसच्या जागी एस मायनस ए रिप्लेस केला. सो रिप्लेस एस बाय एस मायनस ए. तर हे इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करू आपण. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू, हे मायनस टी जो मल्टिप्लाय आहे ब्रॅकेटला तो मी आत मल्टिप्लाय करून घेतो. एस इंटू मायनस टी मायनस एस टी आणि मायनस टी इंटू मायनस ए मायनस मायनस प्लस ए इंटू टी. एफ ऑफ टी ॲज इट इज dt. Now, using simple laws of indices, I can write this term as e raised to minus st into e raised to at f of t dt. बरेच विद्यार्थी या स्टेपला आल्यानंतर पुढे कन्फ्यूज होतात की याच्या पुढे काय करायचं. ऍक्च्युली ही लास्ट स्टेप आहे. त्यामुळं एक लक्षात ठेवायचं की इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी म्हणजे कुठल्या तरी लाप्लास ट्रान्सफॉर्मला आपण पोहोचलो. पण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. एफ ऑफ स्मॉल एफ राईट हँड साईडनं सुरुवात केलेली आहे, आपल्याला लाप्लास पर्यंत पोहोचायचं आहे एल ऑफ. आणि मगाशी जी आपण लाप्लास ट्रान्सफॉर्मच्या डेफिनेशनची प्रॅक्टिस केली त्यानुसार इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी हा पार्ट म्हणजे लाप्लास ट्रान्सफॉर्म. आणि लाप्लास ट्रान्सफॉर्म कुणाचं, तर लाप्लास ट्रान्सफॉर्म ई रेस टू मायनस एस टीला अटॅच जो आहे तो हे सगळं फंक्शन एक सिंगल फंक्शन म्हणून कन्सिडर करा. क्लब दिस ऑल अँड इट इज लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू मायनस एस टीला अटॅच असलेलं फंक्शन आहे ई रेस टू ए टी एफ ऑफ. तो लेफ्ट हँड साइड जरा परत एकदा लिहू. स्मॉल एफ ऑफ एस मायनस ए. This is what we want, which completes the proof or which is desired. So, अजून बेटर आयडिया यावी या थेरमची म्हणून इथे एक आपण सॅम्पल एक्झाम्पल घेऊ. सपोज वी वॉन्ट टू फाइंड आउट लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई क्यूब इंटू ई रेस टू से मायनस 3t. ई रेस टू ए टी मध्ये एच्या जागी -3. तर जेव्हा जेव्हा फंक्शनला एक्सपोनेन्शियल टर्म ई रेस टू ए टी असं काही मल्टिप्लाय झालेलं दिसेल, यू कॅन थिंक ऑफ फर्स्ट शिफ्टिंग थेरम. ई रेस टू प्रॉडक्ट मध्ये आला, इट इज फर्स्ट शिफ्टिंग थेरम. पण फर्स्ट शिफ्टिंग थेरम यूज करण्यासाठी ई रेस टू ए टीला जो पार्ट मल्टिप्लाय झालाय त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो to obtain this Laplace transform, we know that we have Laplace transform of t cube. t raised to n चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. So it is n-1 factorial because t cube 3 is integer. Integer असेल तर एक न कमी, सॉरी, t raised to n चा Laplace transform n factorial, here n is 3, t factorial upon s raised to 4. So using first shifting property,
बाय, आता मी शॉर्ट मध्ये लिहितो, फर्स्ट शिफ्टिंग थेरम. जर टी क्यूबचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहिती आहे, लेट अस कॉल दिस एज स्मॉल एफ ऑफ एस फॉर कन्व्हिनियन्स. तर लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ that function multiplied by e raised to something. Now here e raised to minus 3t. It gives us by theorem f of the parameter s is replaced by s minus a. Here a means e raised to at. It's a coefficient, that is our a. A is minus 3, so s minus minus 3. Minus 3 will be plus 3. Means तुमच्याकडे जे f of s आहे, त्या एफ ऑफ एस मध्ये फक्त एसच्या जागी एस प्लस 3 रिप्लेस करा. लेट अस रिप्लेस एस बाय एस प्लस 3. एस रेस टू 4 होतं, रिप्लेसिंग एस बाय एस प्लस 3. देन सिंपल simplifications. 3 factorial is 6 upon s plus 3 bracket raised to 4. So अशा पद्धतीने फर्स्ट शिफ्टिंगचा वापर करून आपण प्रॉडक्ट टर्मचे लाप्लास ट्रान्सफॉर्म, ज्याच्यामध्ये खास करून एक्सपोनेन्शियल टर्म्स असतील, त्यांची लाप्लास ट्रान्सफॉर्म इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. नाउ लेट अस मूव टू अवर नेक्स्ट प्रॉपर्टी, इज कॉल्ड सेकंड शिफ्टिंग थेरम. फर्स्ट शिफ्टिंग थेरम भरपूर एक्झाम्पल मध्ये वापरला जातो, त्या मानानं सेकंड शिफ्टिंग थेरम जो आहे त्याची ऍप्लिकेशन कमी आहेत, अगदी स्पेशल केसेस मध्येच तो येतो. ते थेरम बघितल्यानंतर आणि लक्षात येईलच, कारण तशा टाईपची फंक्शन्स रेअरली आपल्याला मिळतात. सेकंड शिफ्टिंग थेरम इज if Laplace transform of f of t is small f of s and a new function gt is defined with the help of capital F of t in this way. gt is defined to be f of t minus a. फंक्शन f of t मध्ये पॅरामीटर t जो आहे तो t रिप्लेस बाय t मायनस a. कधी? when t greater than a. आणि मग t लेस दॅन a साठी फंक्शन इज डिफाईन टू बी 0. असं जे नवीन फंक्शन g ऑफ t डिफाईन झालेलं आहे, त्याचा एक पार्ट एफ ऑफ टी वर डिपेंड आहे आणि दुसरा काय झिरोच आहे. म्हणजे इनडायरेक्टली एफ ऑफ टीचं लाप्लास जर आपल्याला माहिती असेल, दॅट वी नो स्मॉल एफ ऑफ एस, तर जीटीचं लाप्लास कसं काढायचं, दॅट इज व्हॉट सेकंड शिफ्टिंग थेरम इज. देन लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ सच अ फंक्शन जीटी इज गिवन बाय simply multiplying the Laplace transform of f of t, which is small f of s, by e raised to minus as. माइनस ए कुठून आला? बिकॉज t minus a. Multiply that Laplace transform of f of t in small f of s by e raised to minus as. Let us prove this. So again, it is given that Laplace transform of function f of t is a small f of s. We call this as 1. Given also that and g of t is defined in this way. For t greater than a, function is defined as the function capital F, t is replaced by t minus a. This is sometimes also called as back shifting. Minus a मागेच गेला तो. And for t less than a, function is defined to be 0. And we want to find out Laplace transform of gt. So we know definition of Laplace transform. So by using definition of Laplace transform of g of t is equal to integration 0 to infinity e raised to minus f st
and the given function dt dt. सो याच्या पूर्वीच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण बघितलंय की जेव्हा फंक्शन असं पीस मध्ये डिफाईन करतात 2 पार्ट मध्ये 3 पार्ट मध्ये, आपण काय करतो, आपण इंटिग्रेशन सुद्धा तेवढ्याच पार्ट्स मध्ये ब्रेक करतो. सो ए पॉइंट पाशी ती इंटरवल जी आहे ती ब्रेक केलेली आहे. 0 to इन्फिनिटी ही आपली टोटल टीच्या व्हॅल्यूज आहेत. ए पाशी ब्रेक केलेल्या आहेत. सो आपण पण काय करू, इंटिग्रेशन 0 to ए पर्यंत आणि नंतर ए पासून पुढे इन्फिनिटी पर्यंत. ई रेस टू मायनस एस टी हा कॉमन पार्ट आहे, लाप्लास मध्ये असणारच. आणि आता तुम्हाला तुम्ही जी रेंज सिलेक्ट केलेली आहे 0 to ए किंवा ए टू इन्फिनिटी, त्याप्रमाणे जी ऑफ टी ची व्हॅल्यू रिप्लेस करायची. व्हेन टी फ्रॉम 0 to ए, ए हे अप्पर लिमिट आहे म्हणजे टी स्मॉलर दॅन ए. टी स्मॉलर दॅन ए असेल तर फंक्शन इज गिवन टू बी 0. अँड फॉर ए टू इन्फिनिटी, ए हे लोअर लिमिट आहे, ते टीच्या व्हॅल्यू ए पेक्षा मोठ्या, आणि जर टीच्या व्हॅल्यू ए पेक्षा मोठ्या असतील then g of t is defined as f of t minus a. तो असं आपण इंटिग्रेशन 2 पार्ट्स मध्ये ब्रेक केलं. आणि आता इंटिग्रेशन सॉल्व्ह करू. फर्स्ट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रँड 0 आहे, डेफिनेट इंटिग्रेशन, त्यामुळे 0 होईल. सो लीव द फर्स्ट इंटिग्रल, only consider the second integral. So because of integrand is 0, first integration becomes 0. So we are left with only second integration. Now लाप्लास ट्रान्सफॉर्म हे होऊ शकलं असतं, कारण फायनली परत जी प्रॉपर्टी तुम्हाला प्रूव्ह करायची इट इज अगेन इन टर्म्स ऑफ लाप्लास. पण लाप्लाससाठी इंटिग्रेशनचं लोअर लिमिट 0 लागतं. दिस इज फर्स्ट हिंट. 0 नाही, ए आहे. आणि दुसरी एक हिंट या फंक्शनमध्ये स्वतः त्याला दिसते, टी मायनस ए. एफ ऑफ टी वगैरे असेल तर लाप्लास ऑफ एफ ऑफ टी असं म्हणता येतं. त्यामुळं हा लोअर लिमिट 0 करण्यासाठी किंवा इथं टी मायनस ए चेंज होण्यासाठी आपण डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये ह्या आपल्याला टी मायनस ए नको आहे, वी रिप्लेस दिस टी मायनस ए बाय some other variable. Let us substitute t minus a equal to x. डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशन केल्यानंतर 3 गोष्टी कराव्या लागतात. शक्यतो टी ची व्हॅल्यू काढून घ्या. सो ऑब्वियसली टी इज इक्वल टू ए प्लस एक्स. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या टीच्या व्हॅल्यूवरून तुम्ही इंटिग्रँड चेंज करू शकता. दुसरी गोष्ट, आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं, dt ची व्हॅल्यू काढावी लागेल. सो डिफरन्शिएटिंग दिस gives me dt is equal to, right hand side is in terms of x, and right hand side चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, a चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1. 0 प्लस 1 1, 1 मी लिहित नाही, त्या 1 ला अटॅच करायचा राईट हँड साईडचा व्हेरिएबल आहे x, त्याचा डिफरन्शियल dx. सो dt इज इक्वल टू dx. नेक्स्ट आपल्याला नवीन लिमिट शोधावी लागतील, न्यू लिमिट्स फॉर x. सो व्हेन दिस इंटिग्रेशन इज विथ रिस्पेक्ट टू t, त्यामुळे a आणि इन्फिनिटी ही t ची लिमिट्स आहेत. जेव्हा t ची व्हॅल्यू स्मॉल a असेल, करस्पॉन्डिंगली x ची व्हॅल्यू कशी काढायची ती पण मी प्रिव्हियस एक्झाम्पल्स मध्ये काही सांगितलंय. तर t इक्वल टू a जो आहे तो हा तुमची जी सबस्टिट्यूशन आहे, हे दुसरं रिलेशन वापरलं तरी चालेल. तर हे आपल्या सबस्टिट्यूशन मध्ये t इक्वल टू a पुटअप करायचा, ऑटोमॅटिकली अकॉर्डिंगली तुम्हाला x ची काय व्हॅल्यू असणार आहे ते मिळतं. t इक्वल टू a टाकलात तर a मायनस a 0 मीन्स x बिकम्स 0. लोअर लिमिट 0 झालं, तेच आपल्याला हवं होतं. अँड व्हेन टी टेक्स अप्पर व्हॅल्यू, टी ची अप्पर व्हॅल्यू बघा किती आहे, इंटिग्रेशन a टू इन्फिनिटी, जे अप्पर लिमिट इज इन्फिनिटी. सेम वेनी x ची व्हॅल्यू काढा, पुट दिस t इक्वल टू इन्फिनिटी इन आवर सबस्टिट्यूशन, इन्फिनिटी मायनस a
इन्फिनिटी मायनस ए इज अगेन इन्फिनिटी, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू होणार इन्फिनिटी. प्लस लिमिट्स ऑफ एक्स आर 0 to इन्फिनिटी. आपल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी क्लिअर झाल्या. देअरफॉर जे प्रिव्हियस स्टेपला मिळालेलं इंटिग्रेशन आहे विच इज ॲक्च्युअली लाप्लास ऑफ जी ऑफ टी, तर प्रिव्हियस स्टेपमधलं इंटिग्रेशन म्हणजे हे इंटिग्रेशन ते आपण आता चेंज करू एक्स मध्ये. एक्सची नवीन लिमिट्स आहेत 0 to इन्फिनिटी, ई रेस टू मायनस. दुसरी महत्वाची गोष्ट, इंटिग्रँडमध्ये कुठेही टी दिसता कामा नये. तुमचा नवीन व्हेरिएबल आहे एक्स, तर टीची व्हॅल्यू ई रेस टू मायनस एस टी, त्याच्यात टीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. टीची व्हॅल्यू ए प्लस एक्स कॅपिटल एफ ऑफ, आणि टी मायनस ए साठी आपणच एक्स सबस्टिट्यूट केलेला आहे. 2 गोष्टी झाल्या. तिसरी लास्ट डी टीची व्हॅल्यू, डी टी इज सिम्पली डी एक्स. तो हा डी टी चेंज होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे, तशी पण काही एक्झाम्पल तुम्ही बघितलेली आहात. नाउ लेट अस सिम्प्लिफाय द इंटिग्रल. I can write this as e raised to minus sa, or better to write as minus s ने आप मल्टीप्लाई करतो, प्लस माइनस माइनस sx f of x x. डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये जो डिफरन्शियल इथं dx तुम्हाला दिसतो म्हणजे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. तर डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू जो व्हेरिएबल असेल तो डमी असतो. डमी मीन्स तुम्ही कोणत्याही स्टेजला तो रिप्लेस करू शकता दुसऱ्या व्हेरिएबलला. म्हणजे इथे एक्स लिहिलं काय, वाय लिहिलं काय, झेड लिहिलं काय, थ्रूआउट त्या इंटिग्रेशनमध्ये जर तुम्ही एक्सच्या जागी झेड जरी रिप्लेस केला तरी इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूला काय फरक पडत नाही. इनडेफिनिट इंटिग्रेशनमध्ये मात्र ऑब्व्हियसली फंक्शनचा व्हेरिएबल चेंज करून चालत नाही, पण डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये त्या व्हेरिएबलला फारसं महत्त्व नसतं, तो डमी असतो. यू कॅन चेंज इट ॲट एनी स्टेज. तर आता आपण त्याला लाप्लास ऑफ फंक्शन ऑफ टी बघून माहिती आहे. सो आपल्या युज्युअल कन्व्हेन्शनमध्ये येण्यासाठी मी काय करतो, एक्सच्या जागी पुन्हा टी रिप्लेस करतो. सो इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी, आणि सायमल्टेनियसली इंडासेसचे लॉज वापरून ई रेस टू मायनस एस, ई रेस टू मायनस एस एक्सच्या जागी मी टी करतो, एफ ऑफ टी dt is equal to with respect to integration is with respect to t, त्यामुळे ही फर्स्ट जी e raised to जी टर्म आहे it does not contain t, it is constant can be taken outside the integral and we get integration 0 to infinity e raised to minus st f of t dt. Again you can see that there is integration from 0 to infinity e raised to minus st. या 2 गोष्टी बघितल्या की मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कळलं पाहिजे की तर लाप्लास ट्रान्सफॉर्म तयार झालेला आहे. सो इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus st मीन्स लाप्लास ट्रान्सफॉर्म कोणाचं, e raised to ला मल्टिप्लाय कोण झालाय, f of t त्याचं. Well, again from 1 it is given that Laplace of f of t is small f of, for this you can see for 1 given to us. Thus we get Laplace transform of a new function gt is given by this e raised to minus as f of s. You can check पण आपला theorem complete केला. Laplace of gt is equal to e raised to minus as f of s. That is what we want actually. This completes the proof. This completes proof of this theorem. Okay, so next lecture मध्ये आपण आणखीन काही रिझल्ट्स
आणि एक्झाम्पल्स घेऊ. थँक यू.